तर इम्पॉर्टंट माहिती सांगतो मी तुम्हाला. माझ्यासोबत जे घडलंय ते तुमच्यासोबत घडू नये. मागचा कॅमेरा करतो आणि बोलणं चालू करतो. तर मी ह्या एकरमध्ये कोथिंबीर लावली होती. त्या कोथिंबीरला पाणी दिलं 2दा. पाऊस पडला एकदा उन्हाळ्यात 7 जूनला. पुन्हा 15 दिवस पाऊस आला नाही. उन्हाच्या झळीनं कोथिंबीर पूर्णपणे जळून गेली, उगवून जळून गेली झळीनं. आणि हे जे लिंबाचं झाड आहे, ह्या लिंबाच्या झाडामुळं ह्या लिंबाच्या झाडाखाली कोथिंबीर आलेली आहे. हे बा इथपर्यंतच कोथिंबीर आली. झाडाखाली जेवढी जमीन आहे तेवढ्या जमिनीखाली कोथिंबीर आलेली आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो, माझे 2000 या कोथिंबीरमध्ये गेलेले आहेत. ते फक्त ह्या झाडाखाली कोथिंबीर आली तेवढीच घरी खायापुरती झाली, तेवढेच घरचे खुश झाले. नाही तर मग 2000 गेलेत म्हणून समजायचं. आता तरी मी खचलो नाही, विचार करीत नाही, काय नाही पैशाचा. जाऊ दे, 2000 गेले तर काय अडचण नाही. आपण प्रयत्न केला होता, आपल्याला अनुभव आला. पुढच्या वेळेस आपल्याला अनुभव आल्यामुळे आपण पुन्हा डबल चूक करणार नाही. तर त्या बेवड होती, खूप तण झालतं आणि कोथिंबीर पुन्हा उगवली नाही. त्याच्यामुळं ते मोडून म्हणजे पाळी घालावं लागली ह्याच्यात पुन्हा. हे आपला कापूस बघू शकता तुम्ही. तर माझ्यासोबत जे घडलंय ते तुमच्यासोबत घडू नये हे सांगण्यासाठी तुम्ही थंबनेल बघितला असेल. तर येतो, बाय. अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा. आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. माझ्यासोबत जी चूक झाली ती करू नका तुम्ही. पहिल्यांदी कोथिंबीर लावू नका. पाणी भरपूर असेल तरच लावा. आणि पाणी भरपूर असेल तरी, झळई जर भरपूर असेल तर लावू नका. कारण की आमच्या साईडला पूर्ण रान असे काळीचे रान असून कोथिंबीर जळाली आहे झळईनं. ऊस हे साईडला असला चौकून तर जमतंय तुम्हाला कोथिंबीर लावायला उन्हाळ्यात, नाहीतर कोणीही लावू नये.